भक्तिमय वातावरणात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी साधारण 1 महिन्याचा पायी प्रवास करीत पंढरीच्या विठुरायाची भेट घेऊन रविवारी दिनांक 20 जुलै रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास अलंकापुरीत परतली। माऊलींच्या पालखीचे आळंदीकरांनी जोरदार स्वागत केले। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पंढरपूरहून आळंदीकडे परतीचा प्रवास सुरू होता। दिनांक 18 व 19 जुलै रोजी पालखी सोहळा पुणे ते मुक्कामी होता। रविवारी 20 जुलै रोजी पुण्यातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याने माऊलीच्या जयघोषात हरिनाम गजरात भक्तिमय वातावरणात आळंदी दिशेने प्रवास सुरू केला। आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाच्या स्वागतासाठी फुल सजावट करत आळंदी नगरपालिकेने कमान उभारण्यात आली होती। पालिका व ग्रामस्थ यांच्या वतीने माऊलींच्या पालखीचे पुष्पवृष्टी स्वागत करण्यात आले। नगरपालिका चौकात पालखीचे सायंकाळी 6:30च्या सुमारास आगमन झाले। पालखीच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती। पालिका चौकात पालखीचे आगमन होताच मोठमोठ्याने माऊलींचा जयघोष भाविकांनी केला। खांद्यावर पताका, हातात टाळ, मृदुंग, वीणा, डोईवर तुळशी वृंदावन, विठ्ठल रुक्मिणी मूर्ती तसेच ज्ञानेश्वरी व हरिपाठ अभंग गात हरिभजनात दंग होत नृत्य करत तर ठिकठिकाणी फुगडीचा खेळ खेळत अशा भक्तिमय वातावरणात माऊलींच्या पालखीचे आळंदीत आगमन झाले। शहरात वारकरी भाविकांसाठी ठिकठिकाणी अन्नदान करण्यात आले। माऊलींच्या पालखी रथावर आकर्षक फुल सजावट करण्यात आली होती। दरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आळंदीत रात्री 8:45च्या सुमारास पुष्पवृष्टीत स्वागत करण्यात आले। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा यंदा 750वा जन्मोत्सव आहे। या निमित्ताने जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज रात्री 8:45च्या सुमारास आळंदी शहरात आगमन झाले। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे आळंदी देवस्थान, आळंदी नगर परिषद व ग्रामस्थ यांच्या वतीने पुष्पवृष्टीत स्वागत करण्यात आले। ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती। टाळ, मृदुंग आणि वाद्यवृद्धांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी आळंदीत येत असल्याने ठिकठिकाणी तिच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली होती। ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आळंदीत आगमन झाले। चाकण चौक मार्गे माऊली मंदिराकडे जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झाली। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा अनुपम भेट सोहळा माऊली मंदिरात पार पडत असून या क्षणाची अनेक भाविक आतुरतेने वाट पाहत होते। संत तुकाराम महाराज पालखी दर्शनासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली होती।